कलर किती सुंदर आणि गोड कलर आले ना, एकदम गोंडस असं काही एकदम सुंदर वाटलं ना की माझ्या तोंडातून एकच शब्द येतो, किती गोंडस वाटतंय. पण आज पहिल्यांदाच बनवले ताईने वाटण. हा एक नंबर. आणि खात नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ. मम्मीकडे थोडंफार काम पण करून घेतलंय. आता मम्मीकडे किचनमध्ये आणि सगळ्यांना किचन आता जेवण करायचं मला, तर मग किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळा मम्मीने मला क्लीन करून घेतला. बघा एकदम नीट अँड क्लीन किचन करून ठेवलं आहे, एकदम स्वच्छ टापटीप. आता इकडे मी जेवण बनवणार. गुड आफ्टरनून भाऊ. हाय, गुड आफ्टरनून मित्रांनो. काय करतोयस? काय आता जरा उठून बसलोय आणि आता मम्मी काम करते म्हटलं मम्मी काय कोई बोल सकता है क्या, असंच आहे. शांत बसलोय, आपलं काम बघतो. जो मला पाहिजे होतं चिकन, बऱ्याच महिन्यापासून तुम्ही हे शब्द ऐकता, हा शब्द ऐकताय की मला चिकन पाहिजे, पण जो काय भेटत नाही. आणि काल वडापाव केला होता, म्हटलं की आता यार एवढं खाल्लंय बस झालं, आता चिकन वगैरे नको. पण आज मला फिश पाहिजे, ते पण बांगड्याचा रस्सा. खूप दिवस झाले खाल्ला नाही, त्यासोबत आपला भात. भाईसा सुखी समाधानी जीवन. आणि बांगड्याचा रस्सा कोणाच्या हातचा? माझ्या हातचा नाही, तो मम्मीच्या हातचा बांगड्याचा रस्सा. आणि मम्मी एकदम मस्त म्हणते. मी तर बांगडा खात नाही, पण मला माहिती आहे, मी पूर्वी खाल्लेली टेस्ट एकदमच भारी लागते. तर मम्मी बांगडा करेल, तर त्यासाठीच मला आता वाजलेत 12. मला मार्केटला जायचं आणि मच्छी घेऊन यायची. अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आणायच्या, ते आणूया. आणि छोटी पोरगी 2-3 वर्षाची आहे. लाईट बघते मी, कारण आहे ना घरी उजेडच येत नाही किचनमध्ये. ओके ठीक आहे, दोघांपैकी एक घेऊन जाते. चेक केलं आहे मी, 2 बल्ब आहेत, त्याच्यापैकी 1 बल्ब घेते. संध्याकाळी पहिले मम्मीला विचारावं घ्यायचं घेऊया. एवढं सगळं लिस्टमध्ये असतं आणि काही ना काही राहूनच जातं. आता परत अंडी राहिलेत घ्यायची, तर ती घेते. हाफ रस्सा गेले होते मागे, आता पुन्हा घेते आणि पुन्हा घरी जाते. चला आता पुन्हा एकदा चेक करते की अजून काही बाकी तर नाही आहे ना लिस्टमध्ये. आत्ताच आली सगळं घरी घेऊन. आणि मम्मीने एवढा मिक्सर चकाचक करून ठेवला आहे ना भाऊ. हे मम्मीच नेहमी करते ना काम. अरे मी झोपलो होतो, मला जस्ट झोप लागली होती. हां, काहीतरी आवाज येतो, मला आधी कसं जातो मम्मी मॉपने. हां, नंतर बघितलं असं वरती बघलं दिसत नाही, तर खालून बघितलं तर अरे बापरे इथे बसलं. एकदम क्लिअर केला. ह्याचा बिफोर नाही घेतला व्हिडिओ भाऊने, म्हटलं बिफोर घेतलाच का, आल्यालाच विचारलं त्याला, कारण एवढा मळकट झाला होता ना. आणि मी काय केलं नाही, त्याच्यामुळे मम्मीनेच क्लीन करून ठेवलं. एकदम ब्रँड न्यू. ॲक्च्युली नवीन घेणार होतो आपण मागे, पण हेच फक्त वायर याची चेंज करून घेतली नवीन बस. आणि आतलं काही सिस्टम बिघडली होती ती. आता सगळं मच्छी वगैरे ठेवून देते आतमध्ये. नाही किती कमी दिले कोळंबी, हे बघ. पण मोठी आहे, म्हणजे मोठी आहे पण कमी दिली. आणि हा बांगडा माझ्यासाठी आणलेला आहे, मस्त आहे, फ्रेश कोलंबी एकदम. हां, आणि मोठी पण आहे. कमी देतात ना म्हणून जरासं बोलायचं मंदारने मागितलंय काकी. मंदारने म्हणजे आपण एका घरून, त्यांना माहिती आहे मंदारने मागितलं. माझं तोंड बघून काय माहिती कमी देतात काय. ज्यूस ठेवलेला आपल्याला जायचं आहे ना कुठेतरी, ते जुगाड करायचं होतं ना, तर त्याच्यासाठी हा ज्यूस ह्याच्यामध्ये काढलेला. ज्यूस म्हणजे कोल्ड्रिंक आहे. बर्फ झाला आज आपल्याला कोळंबीचा रस्सा करायचा आहे. येस. अरे दीदी बा आलेली आपल्याकडे लास्ट टाइम, तर दीदीने मला सांगून, म्हणजे दीदीने दाखवलं मला की असं असं कर, एकदम मस्त बनतो. तर आपण ना तशाच पद्धतीने ट्राय करूया. आणि तू लास्ट टाइम दाखवलेली का दीदीने बनवली रेसिपी? दाखवलेली, पण एकदम इन शॉर्ट मध्ये ना. हा, मग आज आपण प्रॉपर बघूया कशी कोळंबीचा रस्सा करायचा. कारण मी नेहमी कोळंबीचा रस्सा करायची ना, नेहमी फेल जायचा पातळला. आज आपण वाटणातलं कोळंबीचा रस्सा करणार. कोळंबी घेतली मी इकडे स्वच्छ धुवून, तर अशी मोठी थोडी कोळंबी आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आपण हे वाटणाला काय लागणार ते बघूया. ओलं खोबरं घेतलंय, भरपूर असं घेतलंय, बारीक बारीक तुकडे करून. आणि इकडे अख्खा मोठा टोमॅटो घेतलाय चॉप करून. कोथिंबीर भरपूर घेतली आहे. आणि 1 लसूण पाकळी घेतली, ती फारच मोठी आहे त्याच्यामुळे मी एकच घेतली बघा. आणि आहे ना मिरच्या घेतल्यात, 1च हिरवी मिरची घेतली तोडून. अद्रक घेतलेला आहे एवढं. आणि हा कांदा घेतला एकदम छोटूसा. तर या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं, थोडंसं ना मॅरिनेट करून ठेवायचं आहे. लिंबू, मीठ आणि हळद, त्याच्यामध्ये आपली कोळंबी आहे छान मॅरिनेट करून ठेवूया. 6 मिनिटं ठेवलं ना तरी पण चालेल. आज खूपच कमी दिली, पण बघ ना ताटात पण दिसत नाही. मम्मी कोलंबी बघ, मम्मी मागाशी बोलली कोळंबी बघून किती कमी दिली. पण मी तुम्हाला एवढ्याशाच कोळंबीचा मस्त असा झणझणीत रस्सा करून दाखवणार आहे. जरी कोळंबी आपल्याकडे कमी असेल
तरी पण त्याचा प्रॉपर एकदम रसा अगदी भातावर खाऊ असं आपण बनवूया. भात किंवा भाकरी जे असेल. मग काय पाहिजे मित्रांनो अजून तुम्हाला. आता ही कोळंबी आपण आहे ना झाकून ठेवून देऊया आणि असं ठेवायचं म्हणजे जे काही पाणी असेल ना ते निघून. जेवढं आपण प्लेटमध्ये घेतलं ना म्हणजे खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण, कांदा, अद्रक ते आपण सगळं वाटून घेऊया आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो ॲड करायचे. पहिले हे सगळ्या गोष्टी आपण छान बारीक वाटून घेऊ. मम्मीने मिक्सर पण एकदम चमकवलाय. आज काहीतरी वेगळी वाईब येते मला मिक्सर लावताना कारण एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. नाही इकडे ना वाटण छानपैकी करून तयार एकदम बारीक वाटले मी. आता मी टोपामध्ये तेल घेतलंय, गरम झाले तेल आणि कढीपत्ता आणि राय ॲड केले. हे छान फ्राय झालं. त्याच्यामध्ये ना लगेच आपण ते वाटण ॲड करूया. छान असं आपलं मिक्स करून झालं ना की त्याच्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. 2-4 मिनिटं झालेत. आपण झाकण काढून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये ना मसाले ॲड करायचे. पहिले आपण घेऊया हळद, मालवणी मसाला. तर साधा असेल मसाला तरी पण चालेल. सगळं घेतलं अंदाजाने म्हणजे जेवढी आपली कोळंबी असेल ना तेवढे मसाले ॲड करायचे. आता मी घेते धणे पावडर. आता धणे पावडर नसली ना तर आपण अख्खे धणेसुद्धा आपण वाटणामध्ये वाटू शकतो. माझी धणे पावडर होती म्हणून मी पावडर घेते. त्याच्यानंतर मी काळी मिरी पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड करते. हे ऑप्शनल आहे काळी मिरी पावडर. आपल्याला पाहिजे असेल तर नाही तर माहिती घेतली तरी चालतं. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया कारण मग अशी कोळंबीला पण आपण मीठ लावले ना तर त्यानुसार थोडं घेऊया आपण. आणि आता याच्यामध्येच आपण कोकम ॲड करूया. हे सगळ्यांना छान मिक्स करून घेऊया. तेल जरी आपल्याला असं कमी वाटत असेल तर नंतर वरून घातलं तरी चालेल कारण आपली अजून फोडणीच आहे ना. छान सगळं मिक्स करून घेऊया. ही ग्रेव्ही छान बनली ना की मग आपली कोळंबी पण छान लागेल ना. कोणत्याही पदार्थाची ग्रेव्हीच मेन असते. ग्रेव्ही कशी बनते त्याच्यात सगळ्या गोष्टी डिपेंड. तर मी छान मिक्स करून घेतले. आता याला 2 मिनिटासाठी परत झाकण मारून ठेवून देऊया आपण. 1-5 मिनिटं झाले. झाकण काढून घेते मी. छान तेल पण सुटलंय म्हणजेच की आपलं ग्रेव्ही छान शिजली आहे. परफेक्ट ग्रेव्ही कुठून झालं का मग काय एक नंबर. भाऊ एकदम शांत आहे कारण त्याला भूक लागते जोरात. त्याच्यामध्ये सगळी कोळंबी ॲड करू. कोळंबी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. जे वाटून घेतलेलं ना तेच पाणी मी थोडंसं ॲड करते याच्यामध्ये. पण आपल्याला घट्ट हवं आहे रसा वगैरे ना त्यानुसार आपण करू शकतो. आता ह्याला छान ना उकळी येऊन देऊया. नंतर मग शिजला की आपली कोळंबीचा रस्सा तयार. कलर किती सुंदर आणि गोड कलर आले ना एकदम गोंडस. असं काही एकदम सुंदर वाटलं ना की माझ्या तोंडातून एकच शब्द येतो किती गोंडस वाटतं एकदम. आपला रस्सा झालाय कोळंबीचा. काय तर सुगरणच आहे आपल्याला माहिती आहे. त्यात काही विषयच नाही जे तुम्ही व्हिडिओ बघतात. पण आज पहिल्यांदाच बनवले ताईने वाटण. हा एक नंबर. आणि खा तरी. एक नंबर बोललो ना. एक नंबर सुपर. आता भात टेस्ट करूया. मस्त झालं. मम्मीने सांगितलं बघा. पहिल्यांदाच बनवला ताईने. मस्त झालंय. हा